मित्रांनो नमस्कार. खूप महिन्यानंतर किंवा वर्षानंतर आलेलो आहे. खूप वर्षानंतर आलोय पण खूप महागडी वस्तू घेऊन आलोय. हे एक गोप्रो आहे. हा गोप्रो ऑर्डर केलेला होता मी फ्लिपकार्टवरनं. थोडंसं ह्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे. हा माहिती आहे की तुम्हाला गिम्बलचा मला रिव्ह्यू नाही देता आला, कारण की तो तेवढा काही जास्त वापरलेला नाहीये मी. ठीक आहे. आता हा मागवला आहे गोप्रो फ्लिपकार्टवरनं. बघूया. ह्याची करतो आज अनबॉक्सिंग. आणि त्याच्यासोबत हेही मागवलं होतं फ्लिपकार्टवरनं, पण हे वेगळं मागवलं होतं. हे आहे मेमरी कार्ड. हे आपण नंतर खोलून बघूया. हा आहे गोप्रो. ह्याची आज करायची अनबॉक्सिंग. गोप्रो 12 ब्लॅक. अनबॉक्सिंग म्हणजे साहजिकच आहे. आपण फ्लिपकार्टवरनं कोणती महागडी वस्तू मागवतो तर ओपन बॉक्स डिलिव्हरी मिळते आपल्याला. मिळते म्हणजे करावी लागते. तर हाही बॉक्स त्यानेच खोलला होता डिलिव्हरी बॉयने, आणि हाही त्यानेच खोललेला आहे डिलिव्हरी बॉयने बॉक्स. आपल्याला फक्त आता त्यात जे वस्तू मिळालेल्या आहेत, जसं गोप्रो मिळालेला आहे तो पाहायचा आहे. तर तो जरा एकदा पाहून घेऊया. हे हा बॉक्स आलाय असा. आणि हा बॉक्स जो आहे ना, हा मी मागवलाय कॉम्बो बॉक्स. म्हणजे यात काहीतरी 3-4 गोष्टी आहेत. हे त्याच्या सोबत एवढे त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. गोप्रो 12, 24 महिन्यांची वॉरंटी आहे, आणि हे कॉम्पोनंट मिळालेले आहेत त्यांच्यासोबत. कॉम्पोनंट आहेत त्याचे. आणि हा आपल्याला पडला आहे जवळपास 53,800. ही किंमत ह्याच्यावरती लिहिलेली आहे, पण आपण थोडंसं डिस्काउंटमध्ये घेतलेलं आहे. कार्ड बिर्ड वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला पडला आहे 36,000च्या आसपास. आणि ह्याच्यासाठी पण आपण लोन केलेलं आहे. ठीक आहे. हा बॉक्स ठेवूया बाजूला. ह्यात मिळालेल्या वस्तू बघूया. आता हा मेन बॉक्स खोलूया. या बॉक्समध्ये काय काय मिळतंय पाहूया. या बॉक्समध्ये ओहो, पहिलंच आपलं नेहमीप्रमाणे रद्दी. याच्यासाठी पण शोधावं लागेल आपल्याला एखादा रद्दीवाला. सोबत स्टिकर आहेत. हे स्टिकर आहेत. हे गोप्रो कसा हाताळायचा, कशी बॅटरी वगैरे लावायची त्याचं आहे. काय माहित नाही काय आहे. बॅटरीचे स्पेसिफिकेशन दिलेत. आणि हे पुस्तक. यातही आपल्या बाजूच्या देशाचंच लिहिलेलं आहे सगळं, आणि इंग्रजीत आहे नेहमीप्रमाणे. हे ठेव्या बाजूला. एका बाजूला स्टिकर लागतील आपल्याला लावायला कुठे, ते ठेवलेले आहेत. अच्छा, वापरण्याच्या आधी अपडेट करून घ्या, जशी आपली आज्ञा. नक्कीच ह्या वस्तू मिळालेल्या आहेत. बघता तुमच्या समोर. काय काय बघूया. हा डोक्याचा पट्टा. हा डोक्याचा पट्टा. हेड स्ट्रॅप एक. गिम्बलला हँडल होतं ना, तसं हे एक हँडल आहे याच्यासोबत दिलेलं. ही दुसरी वस्तू आहे. ठीक आहे. हे नंतर उघडूया. आधी हे बघूया ह्याच्यात काय काय आहे. दोन सॉलिड असे नट दिलेले आहेत. 2 नट आहेत.
मोबाईल चार्जिंग, सॉरी गोप्रो चार्जिंग, मोबाईल आलं तोंडात चार्जर बघून. गोप्रो चार्जिंगसाठी हे दिलेलं आहे. चार्जिंगची वायर मस्तच आहे, कडक आहे, टणक. हे झालं. त्याच्यानंतर हे काय आहे, ओके, हे आहे गोप्रो अडकवायसाठी. बापरे, हा निघालं. अच्छा, हे असं दाबून पुढे ढकलायचं आहे. ह्याच्यावरती गोप्रो अडकवायचा आणि ह्याच्यात फिट करायचा आणि हे जिथे आपल्याला लागेल तिथे चिटकवायचं. पण हे चिटकवल्यानंतर परत खोलता येणार नाही, त्याच्यामुळे विचार करून चिटकवायचं. हे म्हणजे हे चिटकवलं की फिक्स झालं, अशातला प्रकार आहे. तर हे आपल्याला पुन्हा पुन्हा वापरायचं असेल तर आपण हे जिथे हवं तिथे चिटकवायचं. सेम हे मला वाटतं इथे जाईल. सेम हो केलंच पाहिजे, म्हणजे हे असं वापरता येईल. गोप्रो याच्यावरती माउंट होईल. ओके, चला, खूप उपयोगाची गोष्ट आहे ही पण आणि ही पण. बघूया आता पुढे आणखीन काय काय दिलेलं आहे. यात 2 बॅटऱ्या आहेत गोप्रोच्या. वाव, छान आहे, व्हाईट कलर मध्ये. असं याचं कळालंय की ह्या लवकर संपत नाहीत, म्हणून ह्या चेंज केलेल्या आहेत. गोप्रो मध्ये अगोदर वेगळ्या यायच्या निळ्या कलरच्या, ज्या तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असतील बाकीच्या व्हिडिओमध्ये. ह्या आता लेटेस्ट आलेल्या आहेत. ह्या लवकर संपत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पाहूया आता आपल्याकडे किती वेळ चालतात. ह्या 2 दिलेल्या आहेत बॅटऱ्या. आणि हा गोप्रो 12 हा असा येतो पॅकिंग मध्ये. चला खोलून बघूया. असं काढू, त्यापेक्षा असंच खोलूया ना. वाव, छान आहे. इथे हे गोप्रो अडकवायसाठी, म्हणजे आता जे दाखवलं ना हे, याच्यात हे जाणार आणि ह्याला तो स्क्रू लागणार. ते 2 स्क्रू आहेत ना, ते इथे लागणार. 1 स्क्रू इथे लागणार. ठीक आहे. हा आहे गोप्रो 12. याची लेन्स, फ्रंट स्क्रीन, कैसा असा दिसतोय. याची बॅक स्क्रीन, कैसी अशी दिसते. याच्यावरती लोगो आहे गोप्रोचा. एकंदरीत कॅमेरा हा असा दिसतो, स्पोर्ट्स कॅमेरा. तर ह्याच्यासाठी घ्यावं लागलं हे मेमरी कार्ड. ह्याची पण अनबॉक्सिंग करून टाकूया, तुम्हाला समजेल. फ्लिपकार्टचं स्कॅनडिस्क आहे हे. 512 GB आहे. हे पण थोडंसं महाग पडलंय. हे जवळपास गेलंय मला 3,500ला. ह्याच्यावरती किंमत भले लिहिलेली आहे 5,800,
पण 3500ला 512 GBचं हे कार्ड मिळालेलं आहे. पाहूया आता बाकीचं तुम्हाला रिव्ह्यू आणि फोटो आता रेग्युलर येतील असं अपेक्षा धरतो मी. व्हिडिओ आणि पाहूया आता काय होतंय पुढे.